पार्थ यांच्या वक्तव्याचा आत्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे आणि पार्थ यांचे बंधू सोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील समाचार घेतलाय। सुप्रिया सुळेंनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण पार्थ पवारांना करून दिली, तर सत्तेत असा किंवा विरोधात तुम्ही जमिनीवरती असणं गरजेचं आहे असं रोहित पवारांनी सुनावलंय। आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे। मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले, त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे। आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। आणि एवढंच नाही, पण या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं। काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो, सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच। आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं, कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोल। स्टेटमेंट योग्य नव्हतंच, तरी सुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेस बरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.